वर्ध्यातील लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेताना अनेक महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे, मोबाईल नंबर आधारशी लिंक नसल्यामुळे, तसेच काही ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्याने अनेक लाभार्थींना योजनेचा लाभ मिळत नाही। या समस्यांमुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर आमदार राजेश बकाने यांनी लाडक्या बहिणींना दिलासा दिला आहे। लाडक्या बहिणींनी घाबरून जाऊ नये, सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, असं त्यांनी सांगितलं। आमदार राजेश बकाने यांनी या संदर्भात संबंधित खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली असून लेखी पत्रव्यवहारही केला आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी लवकरात लवकर या अडचणी सोडवण्याचं आश्वासन दिले असल्याचं बकाने यांनी सांगितलं। जर महिन्याभरात या समस्या पूर्णपणे सुटल्या नाही तर फेब्रुवारीच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असा इशाराही त्यांनी दिला। आता पाहावं लागेल की सरकारकडून लाभार्थी महिलांच्या अडचणी किती लवकर दूर केल्या जातात। लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये अनेक विषय समोर येऊन आलेले आहे। अनेक लाडक्या बहिणी आमच्याकडे आलेल्या असताना त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम आम्हाला सांगितलेले आहे। पण लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो की घाबरण्याची गरज नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस तुमचे लाडके भाऊ तुमच्या पाठीशी आहे। आमदार म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे। ह्या ज्या अडचणी चाललेल्या आहे, ह्या ई-केवायसी झालेलं नसेल, मोबाईल नंबर लिंक नसेल, आधार कार्ड लिंक नसेल, त्याच्यामुळे ह्या अडचणी चाललेल्या आहे। अनेकदा त्या ठिकाणी सर्व्हर पण डाऊन असतं, त्यामुळे ह्या अडचणी चाललेल्या आहे। मी या ठिकाणी अदिती तटकरे संबंधित खात्याच्या मंत्री आहेत, त्यांच्यासोबत फोनवर सुद्धा बोललो आणि त्यांना पत्र सुद्धा दिलं। या संदर्भामध्ये सन्माननीय तटकरे मॅडमनी आम्हाला या लाडक्या बहिणींचा जो त्रास होतो आहे तो लवकरात लवकर दूर करू म्हणून आश्वासित केलेला आहे। आणि या लाडक्या बहिणींचा विषय जर या महिन्याभरात व्यवस्थित झाला नाही तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये, जे अधिवेशन फरवरी महिन्यामध्ये आहे, त्या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींचा विषय सुद्धा आम्ही लावून धरू।